नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। शिक्षकांचा सातत्यपूर्ण विकास होण्याच्या दृष्टीने क्षमता वृद्धी प्रशिक्षण उपयुक्त प्राध्यापक दीपक जोंधळे, गटकार्य व समग्र प्रगती पथक संकल्पना प्रशिक्षण उत्साहात। राष्ट्रीय शिक्षण धोरण यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमधील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या धोरणातील तरतुदीनुसार शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने सर्व स्तरातील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 निश्चितच उपयुक्त ठरेल असे मत मॉडर्न हायस्कूलचे उपप्राचार्य दीपक जोंधळे यांनी व्यक्त केले। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने अगस्ती महाविद्यालय अकोले येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न झाले। याप्रसंगी चौथ्या दिवसाचे गटकार्य चर्चा होत असताना प्राध्यापक जोंधळे मार्गदर्शनपर बोलत होते। यावेळी सुलभक म्हणून प्राध्यापक विक्रम आमरे व अर्जुन तळपाडे यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी बाळासाहेब भोत, सोपान कोरडे, पंडित देशमुख, बबन कासार, सचिन लगड, अक्षय भिंगार दिवे सोनवणे, डी.बी. चंद्रशेखर नवले, दत्तात्रय सातपुते, मनीषा गोडसे, अंजना नवले, मनीषा घोलप, मोहिनी शिंदे, नंदा पळसकर, रेखा लांडगे, शुभांगी शेटे, सीमा सावंत, सात्विका शिंदे, संगीता भांगरे यासह सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते। प्राध्यापक जोंधळे यांनी पुढे बोलताना सदर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना निश्चितच प्रत्यक्ष वर्गामध्ये गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले। गटकार्यामध्ये जगदीश चंद्र भोस या गटामध्ये उपस्थित सर्वांनी उत्कृष्ट सादरीकरण केले। या प्रशिक्षणासाठी गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, प्रशिक्षण समन्वयक गणेश घोलप, विषय तज्ञ योगेश कुऱ्हाडे आदींनी योग्य नियोजन करत मार्गदर्शन केले। प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून फक्त एक पूर्वीची घोकंपट्टीची पद्धत बाजूला ठेवून विद्यार्थी कृतीशील कसा बनेल या दृष्टीने हे आम्हा शिक्षकांच्या दृष्टीने हे प्रशिक्षण हे अतिशय मौलिक ठरते। भविष्य काळातील असणारा विद्यार्थी हा देशाचा एक सक्षम नागरिक यातून बनेल, विद्यार्थी कृतीप्रवण बनेल, त्या कृतीतनं तो नाविन्याचा काहीतरी शोध लागेल ही अपेक्षा आम्हा सर्व शिक्षकांना आहे आणि भविष्यामध्ये हे आव्हान आमचे सर्व शिक्षक पेलतील आणि त्या पद्धतीचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी घडवतील। 34 वर्षानंतर होणारा हा बदल नक्कीच एक प्रेरणादायी आहे, कौतुकास्पद म्हणणार नाही, पण आम्हाला आव्हानात्मक आहे। ते आव्हान स्वीकारण्यासाठी सर्व आमचे शिक्षक बांधव हे तयार असणार आहेत। सुराज्य मराठी करता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।